माझ्याकडे नमस्कार, मी सदाशिव मधुकर पडुदने, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 6, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. आमच्याकडे एकूण 3 प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक 19, 20 आणि 25. अनुक्रमे प्रथमतः प्रभाग क्रमांक 19 ची मतमोजणी होईल, त्यानंतर 20 ची होईल, त्यानंतर 25 ची होईल. यामध्ये प्रथमतः टपाली मतपत्रिकेची मतमोजणी होईल. ती पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम ची मतमोजणी होईल. ईव्हीएम साठी 12 टेबल लावलेले आहेत आणि टपालीसाठी 1 टेबल लावलेला आहे. आता स्ट्रॉंग रूम उघडलेले आहे आणि सर्व आमची जे मतमोजणी करणारी पथकं आहेत, ती पथकं 13 पथकं आहेत. ती 13 पथकं बसवलेले आहेत. सर्व रेडी पोझिशनमध्ये आहेत. सर्व तयारी झालेले. आमच्या प्रभागातले सर्व प्रभागातले मतदानही शांततेत झालेले आहे. सर्व मतदान प्रतिनिधींना त्यांचे जे काही ओळखपत्र वगैरे आहेत ते देण्यात आलेले आहेत. सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. टेबल वाईज ही मतमोजणी कशी असते? कारण जवळपास 42 बूथ किंवा 30 बूथ साधारणतःवरती असतात. टेबल कसे असतात? टेबल वाईज 42 बूथ जे आहेत ते पहिला जो काही 19 प्रभाग आहे त्याचे 4 राऊंड होतील. 12 मतदान केंद्राचा 1 राऊंड याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे पुढच्याही त्याचे राऊंड होतील. निकाल यायला किती वेळ लागू शकतो? काय निकाल यायला टपालीचं मतदान आणि ते मोजल्यानंतर साधारणतः त्याच्यात निश्चित वेळ सांगू शकत नाही, पण आम्ही जितकं जास्त होईल तितक्या गतिमान पद्धतीने करणार आहोत. थँक्यू. सोलापूर महानगरपालिकेची मतमोजणी आपल्याकडे पार पडते सर, कशा पद्धतीनं प्रक्रिया असणार आहे, कशा पद्धतीने